आई माझ्याकडे कधी पण राहायला आली ना, की साधारण एक थोडे दिवस झाले की तिचं सुरू व्हायचं, आता मला जायचंय घरी, घरी जायचंय, घराची आठवण येते, घरी जायचंय. मी ना नेहमी अशी विचार करायची की आईला इथे काही आपण कमी हे करतोय का, कुठे काही कमी पडतंय का आपल्याकडनं, किंवा म्हणजे असं नेहमी यायचं मनात. मग तिला का बरं घरी जायची इच्छा होतीये. पण म्हणजे हे आधी वाटायचं मला. आणि अलीकडे ना मी असं कुणाकडे, मैत्रिणीकडे म्हणा किंवा माझ्या चुलत बहिणींकडे किंवा कुणाकडेही असं राहायला गेले एखाद दिवशी ना, तरी इवन सांगलीला मी सासूबाईंकडे जरी गेले ना, एक दिवस झाला ना की मला अगदी दुसऱ्या दिवशी कधी एकदा घरी जाते, कधी एकदा घरी जाते असं होतं. म्हणजे ते आपलं नेहमीचं रुटीन म्हणा, किंवा जे सगळं ठरलेली कामं असतात, किंवा जे काही असेल, आपलं घर ते शेवटी आपलं घर असतं. कधी एकदा घरी जाते असं वाटतं. त्याच्यावरनं ना मला आता वाटायला लागले की यार, आपल्याला एका दिवसात असं वाटतं अगदी, तर मग आई तर इथे महिने कितीतरी दिवस राहून मग ती म्हणते की मला घरी जायचंय. शेवटी किती झालं तरी ते तिचं घर आहे, तो तिने मांडलेला तो संसार होता माझ्या दादांबरोबरचा. कितीतरी प्रेमानं त्यांनी ते घर बांधलेलं आहे. तिने तिचा संसार प्रेमानं थाटला होता. कितीतरी आठवणी तिथे तिच्या आहेत. जरी आता दादा नसले तरी प्रत्येक भिंतींवरती, प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यातून तिला काही ना काहीतरी अशा आठवणी तिच्या तिथे असतील ना, जेणेकरून तिला तिथे आवडत असेल. आणि शेवटी असं असतं ना की कोणाच्याही घरी जावा तुम्ही, ते घर कितीही मोठं असू दे, कितीही लक्झरी तिथे असू दे, म्हणजे जे आपल्या घरात नाहीये ते त्यांच्या घरात असेल, कितीही चांगलं असू दे सगळं, पण शेवटी आपलं घर ते आपलं घर असतं. आपण दुसऱ्याच्या घरात कधीच रमू शकत नाही.